आज सकाळची सुरुवात काही अशा प्रकारे झाली की असं चुटके वाजून जर काम झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. तसं काही होणार नाही म्हणून मी माझे काम आवरलं, किचन क्लीन केलं आणि लगेच बाहेर आले. येऊन बघते तर काय अंथरूण काढायचं होतं. मग अंथरूण काढलं पटापट, अंथरूण काढून घेतले. आणि मग तुम्हाला वाटत असेल की हे कपडे पण घरात सुकवतात, तर तसं काही नाही मित्रांनो. ते म्हणजे मुलांचे कपडे आहेत, लहान आहेत असल्यामुळं ते बाहेर वाळू घातल्यामुळे हवेने पडून जातात खाली, त्याच्यामुळे मी घरातच सुकायला टाकते ते कपडे. मग लगेच माझं आवरून घेतले, आंघोळ वगैरे करून घेतली आणि पटकन भाजी बनवून घेतली. भाजी बनवून घेऊन लगेच भाकरी बनवल्या मी. आज भाकरी आणि दोडक्याची भाजी बनवणार होती मी. बघा माझी भाकरी कशी टम्म फुगली. तुमची पण अशीच फुगते का? नक्की कमेंटमध्ये सांगा मला. माझी तर फुगते बाबा भाकरी, मला फुगलेलीच भाकरी आवडते खूप. तुम्हाला कशी आवडते भाकरी? मग मी लगेच भाकरी वगैरे आवरून घेतल्या आणि माझे कामं आवरून घेऊन मग आम्ही काही नंतर शूट घेतलं नाही. मग नंतर ते रात्री घरी आले 6 वाजता, तेव्हा आम्ही शूट घेतलं. मग ते आलेले लगेच ते त्यांच्याजवळ जाऊन बसले. मग ते कामावरून येता त्यांच्यासाठी बूट घेऊन आले होते. मग ते त्यांना वाटत होते की काय खजिना घेऊन आले का काय माहिती. मग ते भांडण लागले होते दोघांचे की मी काढणार तू काढणार, मी काढणार तू काढणार. मग ते दोघांची भांडणं काही संपतच नाहीत. मग भांडण करून त्यांना भूक लागली होती म्हणून मग चहा बनवला, चहा एन्जॉय केला आम्ही. मग आम्ही लगेच बाहेर गेलो गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी. मग आता आमची भूक भागली म्हणल्यावर मग गाडीला पण चहा द्यायला लागणार ना, म्हणजे पेट्रोल भरायचं होतं. मग आम्ही बाहेर आलो. मग बाहेर येऊन पेट्रोल भरलं. मग पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर आमची परताई लगेच इकडे तिकडे बघून, तिकडे शेजारला कोणी दिसलं ना तिला तर लगेच ती त्यांना बोलायला भाग पाडते. मग इथं 2-3 मुली थांबल्या होत्या, ते तिला बोलत होत्या. मग ती त्यांना बोलली थोडं. मग आम्ही लगेच तिथून आलो आणि मग रस्त्यात भाजीपाला घ्यायचा होता. भाजीपाला घेतला. भाजीपाला तर एवढा महाग झाला आहे ना, मग मी एक एक वस्तू अशी बघून घेत होते. भाजीवाला मला हसत होता. मग भाजीपाला घेतला. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर लगेच आमची परी भाजीपाला निवडून ठेवत होती. मम्मीचं एक काम ती करत होती.